ना आदरांजली देणे आणि बक्षीस वितरण असं सांगड या कार्यक्रमाची झालेली आहे। तसेच आपल्याला आदरणीय श्री साहेबरावजी शिंदे माजी सरपंच मरडसगाव तथा गंगाखेड खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्या क्लासेस गंगाखेड आंबेडकरी साहित्याचे गाडे अभ्यासक आणि नुकताच समाज भूषण गौरव पुरस्कार 2025 चे मानकरी ठरलेले आहेत। नुकताच झालेल्या समाज भूषण गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे असे प्राध्यापक सुरलन सर हे आजचे प्रमुख पाहुणे आणि सत्कार मूर्ती आहेत। त्यानंतर लगेचच आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपल्याला भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ, समाज सुधारक, दलित बौद्ध चळवळीला ज्यांनी प्रेरणा दिली, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा चळवळ उभारली असे या स्वागत गीतानंतर शेवटी मी एवढंच म्हणेन की जन्म घेतला दीनदलितांचा उद्धार कराया, संविधान लिहिण्याचे दैदिप्यमान कार्य कराया, समाज बांधवास जगण्याचा अधिकार द्यावया, शतशः नमन करतो मी तुझला भीमराया, शतशः नमन करतो मी तुझला भीमराया। मंचावर उपस्थित अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचं स्वागत आपल्याला करायचंय। या स्वागतासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साहेबरावजी शिंदे यांना विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करायचं। विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचे। या आयोजित ज्या स्पर्धेचं आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरडसगाव आणि बळीराजा विद्यालय मरडसगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं। जास्तीचा वेळ न घेता अवघ्या थोडक्या काही शब्दामध्ये आपणापुढे
या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक साहेबरावांना शिंदे, मरडसगाव नगरीचे माजी उपसरपंच तथा सध्याचे गंगाखेड तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष आणि राजकारणातलं खूप मोठं प्रतिष्ठित नाव असे साहेबरावांना शिंदे, त्याचबरोबर ज्यांचा मूळ अधिकार मुख्याध्यापक पदाचा आहे असे आमचे मार्गदर्शक मांजरमे सर आणि माझे मित्र सन्माननीय महादेवजी सुरनर सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित असलेले पत्रकार मोहम्मद शेख, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खरं तर सत्कार समारंभ हा खूप मोठा कार्यक्रम ठेवायचा होता, तशी तयारी सुद्धा केली होती, पण नियोजित वेळेपेक्षा थोडासा कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळं गावकऱ्यांच्या प्रतिष्ठित व्यक्तींचं स्वागत या ठिकाणी होऊ शकणार नाही. त्यामुळं मी त्यांची क्षमा मागतो आणि शब्द सोमनाने सर्वांचं स्वागत करतो. त्यामध्ये उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भाऊ काळे, गोपी शिंदे, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा तालुका अध्यक्ष माझे लहान बंधू अमोलदादा काळे, त्याचबरोबर या शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माझे चुलते कोंडीबाजी कांबळे, माजी उपसरपंच सध्याचे ग्रामपंचायत सदस्य माझे मित्र सन्माननीय संजयजी काळे, पवार सर, ज्यांच्यामुळं मी घडलो, ज्यांचं अध्यापन मी प्रत्यक्ष अनुभवलं असे माझे दोन्ही गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य श्री मोरताटे सर, सन्मान्य श्री वाकडे सर, त्याचबरोबर बळीराजा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कोमलवार सर, त्याचबरोबर खूप मोठी जबाबदारी खरं तर त्यांना द्यायची नव्हती, पण फोटोग्राफर उपस्थित नसल्यामुळं ती त्यांच्यावर वेळ आली. पण कला सादरीकरण करायला वयाचं देणं घेणं नसतं आणि पदाचं सुद्धा देणं घेणं नसतं असे माझे मित्र गोपी मुंडे सर, त्याचबरोबर युवा नेते आमचे मित्र अप्पाराव शिंदे, आमचे रोजचे मित्र ज्यांच्याशिवाय आमचं दोघा तिघांचं पाणी हलत नाही असे नवनाथराव जाधव, अक्षय शिंदे, त्याचबरोबर आत्मारामजी आवळे सर, सध्या काय म्हणतात आपण संगीत विशारद आहात, त्याचबरोबर नागेश शिंदे युवा नेते, आमचे पहिले नेते जुन्या दलित पॅंथर काळातील नेते दिगंबररावजी टाळकुटे, आमचे नितीन कांबळे यांचे वडील माझे मोठे बंधू बाबूरावजी कांबळे, करणारी सर्व मित्र कंपनी, त्याचबरोबर या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो. कारण 14 एप्रिलला शाळेला परीक्षा असतात, शाळा असतात, त्यामुळं तिथं त्यावेळेस काही स्पर्धा घेणं शक्य नाही. मग त्यामुळं काहीतरी आपलं देणं लागतंय म्हणून गेल्या वर्षीपासून 6 डिसेंबर निमित्त एक सहज प्रयोग म्हणून वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं होतं. त्यामध्ये माझे लहान बंधू नितीन कांबळे याची जी बहुउद्देशीय संस्था आहे त्या संस्थेअंतर्गत हा कार्यक्रम घ्यावा असं आमचं ठरलं आणि म्हणून गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आणि अतिशय उत्कृष्टरित्या आमच्या गोविंद शिंदे सर आणि सर्व शिक्षक गुरुजन वर्ग यांनी आपापल्या वर्गावर एका दिवसामध्ये सर्व परीक्षेचं आयोजन केलं आणि त्यांचा उत्कृष्ट असा निकाल पण दिला. त्यांची सुद्धा प्रथमतः मी क्षमा मागतो की या इथून पुढं आपल्याला म्हणजे थोडासा तयारी करण्यासाठी वेळ निश्चितच आम्ही अगोदर निश्चितच देऊ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठ्या विचार या समाजामध्ये पेरले जातात. त्यांची लॉर्ड बुद्धा टीव्हीवर जर काय म्हणतात वादविवाद समजा असतील किंवा डिबेट असत तर ते एवढे प्रभावीपणे योग्य मांडतात आंबेडकर. तिथं महाराष्ट्रातले खूप मोठे विचारवंत असतात. लॉर्ड बुद्धा टीव्हीवर त्यानंतर तुम्ही ओपन केलं तर मला वाटतं पाठीमागा बरेच दिवस त्यांची ते वक्तव्य चालू होतं त्या ठिकाणी किंवा ती डिबेट चालू होती. तर एक असं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला समाजभूषण पुरस्कार मिळाला. समाजभूषण पुरस्कार मिळाला म्हणून आम्ही